तर इकडे माझ्या मुलीला जायचं होतं आणि आत्ता वाजलेले आहेत 12. तर आम्ही बनवत आहोत, तिला खूप खव्याचे गुलाबजाम आवडतात. तर इथे खवा आणलेला आहे बघा 250 ग्राम. आणि हा बघा, हा पॅकिंगमधून बाहेर काढलेला आहे. अगदी प्युअर खवा आहे, प्युअरचा खवा आहे. आणि मला ना ते पॅकिंगचे गुलाबजाम जास्त आवडत नाही, ते थोडेसे आंबूस लागतात. त्याच्यामुळे डायरेक्टली खव्याचा केला ना तो परवडतो. तर इथे मैदा घेतलेला आहे. तर हा आहे ना 250 ग्राम खवा आहे. तर मी ह्याला आहे ना 2 वाटी मैदा घेणार आहे. त्याच्यानंतर बघा 1 वाटी दूध मी इथं टाकलेलं आहे. लागेल तसं आपण आता हा मळून घेत आहोत बघा खवा मैद्यामध्ये. आणि दूध जे आहे ते लागेल तसं घ्यायचं आहे. तर 1 वाटी घेतलेला आहे, मलाईसह घेतलेलं आहे, म्हणजे साया आहे त्यामध्ये. तर व्यवस्थित असं हे मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आम्हाला जायचं आहे गावाला, येवल्याला. तर तो पण व्हिडिओ म्हणजे कंटिन्यू करा. गावाला गेल्यानंतर काय काय मजा आली, कसं राहिलो आणि काय काय बनवलं होतं तिकडे. तर इथे बघा हा जो गोळा आहे ना असा घट्टसर बनवून घ्यायचा आहे. थोडंसं दूध कमी पडलं तर थोडं टाकत पण जायचं आहे. 1 वाटी मी बरोबर माप घेतलेलं होतं, तसं आम्ही हे टाकत आहोत. माझी बहीण पीठ मळते आणि मी टाकत आहे ह्यामध्ये. तर बघा असं मऊसूत गोळा तयार केला आणि याचे छोटे बॉल्स बनवत आहोत आम्ही. आणि आम्हाला हे सगळं उरकून जायचं पण आहे गावाला, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर गावाला शेतावरती गेल्यावर कसं वाटतं, वातावरण कसं असतं. आणि ना मी कोणाचं लग्न जमवून दिलेलं आहे तिथे पण, तिला पण भेटवणार आहे. म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी माझ्या नंदेला मी सोन करून दिलेली आहे. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर इथं ना मी माझ्या नंदेच्या गावाला आलेली आहे. आणि ही बघा ही स्वयंपाक करते आहे. तर ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. ही बघा स्वयंपाक करते आहे. आम्हाला आहे ना चिकनची भाजी करते. तर इकडं कसं खेडेगावात लाईटचं थोडंसं प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळं मग दिसायला थोडासा अंधार दिसतोय बघा. तर मस्त भाजी बिजी लावलेली आहे, बाजरी भाजून स्वयंपाक चालला. मला आधी माहीत असतं ना मी पूर्ण मटणची भाजी गावची रेसिपी टाकली असते की कशी भाजी करते ते. पण मी तिकडं बसले होते दुसऱ्या घरी चहा पीत. तर इथं ना 2-3 घरं आहेत बाहेर, एक घर नाही असं. आणि हिला विचारा आता तुम्ही, हिचं लग्न कोणी जमवून दिलेलं आहे? कोणी जमावलं? कोणी जमावलं? हां. तर हे बघा हे लग्नसुद्धा माझ्याच हातून झालेलं आहे. लेकरं पण खूप मोठे झाले, बंगल्याचं काम चालू आहे बाजूला. आत्ताच आम्ही जाऊन आलो, पण तेव्हा माझ्याकडनं मोबाईल नव्हता. मी तुम्हाला सकाळी दाखवलं उजेड जर असेल ना तेव्हा. तर हिला आहे ना 2 मुली 1 मुलगा आहे बघा. इथं बसले पोरी. काय करायचं? हां, एकीचं नाव प्राची आणि एकीचं नाव पूजा आहे. आणि 1 मुलगा आहे. आम्ही सगळेजण आलो आहे, दादा, मी, गणेश आणि माझी मोठी बहीण अक्का. तर बघा असा पाहुणचार असतो गावाला आल्यावरती. अजून 2 घरं आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते एक करून. नमस्कार मंडळी. तर इथं आहे ना आम्ही आलेलो आहोत येवला तालुक्यामध्ये. माझ्या ज्या छोट्या ननंदबाई आहेत ना त्यांच्या घरी. तर हे बघा या माझ्या छोट्या ननंदबाई आहेत आणि ही माझी बहीण ही बसलेली माझ्याजवळ. तर असं वातावरण आहे इथे गावाला. तर म्हटलं चला थोडंसं शूट करू. 2-3 दिवसापासून व्हिडिओ काय आलेले नाही आहेत. तर मग ना म्हटलं चला दाखवू तुम्हाला घर वगैरे आमच्या अक्कांचं. आता ना लाईट बाहेर नाही पण आतमध्ये लाईट आहे गावाला. बोला तुम्ही काहीतरी. सरपण पण इकडे आहे हां गावाला. हां खेड्यातला परिवार आहे त्या बघा त्या म्हणत्या खेड्यातला परिवार आहे. त्या बघा सरपण वगैरे काही शेताचं काही सामान भरून ठेवलेलं आहे. चूल बिल असतं. हां आणि या बसल्या दोघी गप्पा मारीत. मी पण आले मी तर म्हटले बाई आता मायाला त्यांना सांगितलं यांना मोबाईल, तुमचा मोबाईल खराब झाला. आता या गप्पा बसल्यावर काहीच बोलत नाही. आता गप्पा मारीत होते. ते काय माझी ननंदबाई आहे, यांना तर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. आणि अक्का बसली आहे, दोघी बसल्या होत्या गप्पा मारीत. मी पण आले इकडं. थोडीशी लाईट इथं पण थोडी बारीकच आहे. तर असे ना एकसारखे 4 रूम आहेत ह्याच लाईनला. तर असं वातावरण आहे. बाहेर सगळं अंधार आहे बघ.
इथं बाहेर दिसतं ना. आणि घरं पण अशा असतात बघा इथे, प्लॅस्टर वगैरे काय नाही, खाली जमीन सारवलेली आहे. आणि या मस्त बसल्या क्वाटवर इकडे गप्पा मारीत. मी बसले येऊन यांच्याजवळ. आणि बाकीचे आता प्रत्येक घरात आहे ना, आम्हाला 2 ठिकाणी चिकन बनवलेलं आहे आणि एका ठिकाणी आळूच्या वड्या आहे. तर मी त्या घरात पण जाणार आहे, तर तुम्हाला ते पण घर दाखवते. आता एक फॅमिली दाखवली, आता दुसरी पण दाखवते. मांडी घाल ना दादा. मांडी घालते बघ. आपण पाहुण्यांच्या घरी आलो ना बाबू. वडी खातोय तू? कोणी दिली तुला? कोणी दिली? कोण बोललं? कोण बोललं? लय भारी दिसतं. हिचं बाय काय चाललंय? एक 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 सुरका लावलाय तिने. खाते खाते. फ्रीजमध्ये कशाला ठेवले? आंबा नको. नाही फ्रीजमध्ये का ठेवले? बस काल आहे ना यायला आम्हाला जरा उशीर झालेला होता. येवल्यावरून तुम्हाला मी दाखवलं ना रात्री, तर अंधारामुळे मग मी काय व्हिडिओ बनवलेला नव्हता. म्हटलं चला आज आहे ना सकाळी सकाळी व्हिडिओचा एंड करत आहोत. तर जेवायला बसलेली आहे आणि आज खूप सारे ब्लाऊजचे कटिंग आहेत आणि जे तयार झालेले ब्लाऊज आहेत ते पण पुढच्या ब्लॉगमध्ये मी लगेच शेअर करणार आहे. कटिंग जे आहे ते स्टिचिंगच्या चॅनलवरती शेअर करणार आहे, त्यामुळे बघत राहायचे आहेत आपले व्हिडिओ. आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगायचं आहे. तर आता जेवण करते, तुम्ही सगळेजण या जेवायला. तर मी आत्ता हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या स्वतःची.